आता स्कूल कसं राहील 5 वाजेपर्यंत आम्ही स्कूल करू, नंतर आमची सुट्टी होऊन जाणार आहे, म्हणून ही न्याय यात्रा चालू आहे। आता बघू कागद बघावं एखादी तर कागद पडला असेल फट्टा फुट्टा। बाबा बोला तुमचं दुःख काय झालं होतं, जोरात बोला, लोक बघता। या सर या इकडे या इकडे बोला बोला। बघा मी पालघर जिल्ह्याचा जवान आहे, सैनिक आहे। गेली 15 वर्ष मी देशाची सेवा केली। 2 वर्ष मी श्रीलंकेमध्ये युद्धात होतो, लढाईमध्ये होतो। ते मेडल बी काढा तुमचे। मी लढाईत कधी थकलो नव्हतो न्यायासाठी, पण ह्या न्यायासाठी मी 25 वर्षापासून संघर्ष करत आहे। मला कधी न्याय भेटला नाही मला फंडाचा पैसा भेटला, काहीच भेटलं नाही। आज 25 वर्ष उलटून गेली, माझी परिस्थिती एकदम खराब झालेली आहे। तुम्ही उधार घेऊन पैसे घेऊन आले ना? मी उधार लोकांकडून पैसे घेऊन मी ह्या मैदानामध्ये पोहोचलेलो आहे। तर सरकारने आमच्याकडे दखल घ्यावी, आमची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा। हे आता तुमच्यासोबत हे बी आहे सर, सांगा तुमचं गाव सांगा सर, बोला कसं होतं। माझं गाव नांदगाव आहे। मी म्हणजे 11 वर्ष नोकरी केली। कशामध्ये होते? 46 मध्ये आर्मीमध्ये होते, हे बी आर्मीमध्ये होते। हा बोला कशी परिस्थिती आता तुमची घराची? परिस्थिती गरीब म्हणजे हालाकीचीच आहे। हा तू सणवार सर्व तेच। हा तसं हे पीडित जवानचं दर्द हिंदुस्थान ऐकेल आणि तुम्ही रडणार। तुमच्या डोक्यात फक्त ना अश्रू येतील, बाकी काही येऊ शकत नाही। आम्ही देशाची सेवा करतो आणि आमचा जो पैसा, जसं त्यांनी 11 वर्ष केला, त्यांचा 11 रुपये तो पैसा बी खाऊन गेले। समाजामध्ये किती दुःख भोसलेलं या माणसाने, हे दुःख शब्दामध्ये व्यक्त होणार नाही। आणि या माणसाचं बी समाजामध्ये किती, हे बघा मेडल काढतात ते बाबां ते, हे बघा हे मेडल, हे मेडल असंच नाही भेटत, युद्धामध्ये भेटलेलं मेडल आहे यांना। युद्धामध्ये जे श्रीलंकामध्ये बी कोणतं युद्ध चालू तुमचं सांगा? LTT लिबरेशन तामिल टायगर इलम श्रीलंकामध्ये 2 वर्ष मी काढली युद्धामध्ये। हा आणि युद्धात कधी मी थकलो नाही, परंतु ह्या न्यायासाठी मी थकून गेलो। सर्वांचे दरवाजे खटखटावले, परंतु कोणी बाहेर निघाला नाही। का बरं काढलं होतं तुम्हाला? एकच सांगा, एक का बरं काढलं? सुट्टीवरून लेट गेलो होतो आणि रक्षा मंत्र्याचे पत्र घेऊन गेलो होतो, म्हणून त्यांनी रागाच्या भरात मला काढून टाकलं बाहेर। हे असलियत। रक्षा मंत्रीचं त्यांनी पत्र घेऊन गेले होते युनिटमध्ये, तर त्या महाराजांना गुस्सा आला आणि त्यांनी डायरेक्ट त्यांना घरी पाठवून दिलं, म्हणजे देशद्रोही साबित करून दिलं। तुम्हाला बी कसं काढलं? हा 10 नंबर भरला होता। 10 नंबर म्हणजे जर अधिकारी बोलतात की काउन्सिलिंगला पाठवतात, काउन्सिलिंगच्या नावाने जवानांना असं शोषण केलं जातं। काउन्सिलिंगला 5 वर्ष ILT केली होती 5 वर्ष। हा इकडे आलो, इकडून त्यांनी मला ब्रिगेडला पाठवलं। ब्रिगेडला जोरात बोला। हा ब्रिगेडला पाठवलं, ब्रिगेडवरून मग त्यांनी ब्रिगेडियरनी माझा 10 नंबर भरला। हा 10 नंबर भरल्यानंतर त्यांनी परत युनिटला पाठवलं। त्याच्यानंतर मग थोडंसं बोधरेशन वाढून गेलं, मग करून टाकलं। आणि तुमचं आता म्हणजे परिवार कसं पालन पोषण करतात तुम्ही? चालू आहे, आता इकडं तिकडं काम करतो, आत्मजुरी करून। हा हे जिवंत उदाहरण आहे आमच्या सैनिकांचं दुःख, हे मेडल आणि आमचं दुःख। जर सरकार समजत नसणार तर सरकारने राज्य सरकार आकडा सांगून द्यावा, किती जवानांना सेवेमधून निलंबित करण्यात आलं, घरी पाठवण्यात आलं, आणि किती जवानांना तुम्ही देशद्रोही केलं, याचा आकडा जर राज्य सरकार सांगत नसणार आणि त्यांना गॅझेट प्रमाणे, रूल प्रमाणे, संविधानिक आर्टिकल 21 प्रमाणे, आर्टिकल 16 प्रमाणे त्यांना देशात काम करायचा अधिकार आहे, त्यांना राज्यात नोकरी करण्याचा अधिकार आहे। म्हणून राज्य सरकारने याच्यामध्ये लवकर दखल घ्या, नाही तर अन्यथा या महाराष्ट्रात असंख्य सोल्जर आता इथं येत आहेत रस्त्यावर। जय हिंद, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद।